तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आता आपण चाललोय राऊतवाडीकडं. राऊतवाडी तर सगळ्यांनी माहिती आहे, पण राधानगरीकडे आल्यावर राऊतवाडीला नाही गेला तर मग काय उपयोग आहे. आणि इकडं राऊतवाडीला आलं की असं वाटते की असं कुठं स्वर्गात आल्यावर वाटते, म्हणजे निवांत वातावरण आहे सगळं हे. आणि तुम्हाला ब्लॉग पण आवडणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की आवडणार. आणि मित्र पण आहेत माझ्यासोबत, दोघंजण आहेत, चव्हाण आणि विश्वजित. आणि आम्ही आता तिघे पण चालले राऊतवाडीला जाऊन तुम्हाला व्ह्यू देऊन दाखवतो सगळं. चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भावांनो, आमचं नशीब इतकं चांगलं आहे ना, आम्ही राऊतवाडीचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही डॅमला चाललो होतो. आणि आम्हाला रोडला जाताना डॅमकडे आम्हाला गौरेडा दिसला होता. आणि तो मी व्हिडिओ पुढे जोडतो. गौरेडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. चला तर काय विषय पब्लिक, कसा वाटला गौरेडा तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी थांबलो होतो भावांनो. आणि आमचं नशीब पण चांगलंच होतं थोडा त्यावेळेला. आणि आम्ही डॅमवर पण जाऊन लई म्हणजे लई एन्जॉय केले आणि मस्ती पण केल्या भावांनो. तिघच मित्र होतो आम्ही. आणि आम्हाला जे एक्सपिरियन्स आला ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवलेला आहे. तर व्हिडिओ पुढं पण बघत राहा असं. चला मित्रांनो, आता आम्ही थांबले नेहमी सवय इथं मॅगी यायला. तुम्हाला दुकान पण दाखवतो. मॅगी बिगी भांडे मिंडी घेणार आहे आता भाड्याने इथं. भांडे मिंडी घेऊन तुम्हाला भेटतो थांबा. मॅगी घेऊन घ्यायला आमचा वाघ फोन ठेवतो. ठेवून घ्या आता काय नाही काय भांडे घेतले आणि आता यात मॅगी पण घ्यायचं. आधार कार्ड नाही, पॅन कार्ड काय नाही. मोबाईल मध्ये आहे, मोबाईल ठेवून घ्या किती मोबाईल ठेवते राहू दे की. आता काय आम्ही कुठे येणारच आहे की, पर मोबाईल ठेवणार म्हणलं येणार की. नाही आम्ही जात नाही का, भांडे कुठं घेऊन जाणार आहे घरला. इकडे जाणार. होय होय. आणि काय मेनू? मॅगी बिगी द्या की. हे मॅसेज करायचं बंद कर रे. मीठ, मॅगी, कांदा, मीठ घेतलं रे, दिले की मीठ, कांदा. आणि काय घ्यायचं काय रे? चीज पाहिजे. ही मॅगी घेतली तिघांच्यात. नियोजन आहे तिघांचं. आमचा माणूस काय तिथे काय थांबना मोबाईल वापरायचं. काय करलाय काय माहिती. काय शिवून काय घेणार नाही सामान. सामान काय म्हणालाच की घ्यावं म्हणून. नाही तसं पैसा वसूल तर करणार भावानो. ब्लॉग तर करणार, काय तर असं नाही ब्लॉग करणार. डॅम तर बघून जाणार भावानो. तुम्हाला पाणी देखील जाणार नाही भावानो. आम्ही काय म्हणतो विश्व मिश्रा घेऊन भावानो. राऊतवाडीला तर काय पाणी नाही. आम्ही आता डॅमला आले, राधानगरी डॅमला आपल्या इकडं. आता डॅमला जायचं. डॅम विषयी डॅम पैसे जायचं, मॅगी करून खाणार आहे भावानो. डॅम बघू शकतो. डॅमला तर पाणी आहे भावानो. डॅमला तर जाणार तुम्हाला. डॅम तर दाखवतो तुम्हाला. एवढंच पाणी आहे भावना असतं सध्या डॅमला. पण मॅगी करून घेणार आहे. मॅगी एन्जॉयमेंट आलंय तसं काय तर करून जायचं भावानं. खाली जायला रोड असा इथे पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लायपासून इथनं खाली जायला असा रोड आहे. आणि आता आम्ही मॅगी करून खाणार आहे. मॅगी डॅमला जर आलोय. डॅमला पण पाणी केवढं कमी आहे बघा राधानगरीच्या. पाणी लई कमी आहे भावानं. आम्ही प्लॅन केलतो धबधबा स्पॉट काही यायचं, पण आम्ही डॅमला तर आलो भावानं. वातावरण बघू शकता. वातावरण दाखवतो आम्हाला. वातावरण डॅम पशी वातावरण कसं दाखवतो आम्हाला. भावानं कुठनं आले बा कुठं आम्ही. गाडी तिकडं वर आहे पूर्ण. पाणी केवढं म्हणजे पाण्याचं प्रमाण केवढं कमी झालंय बघा पाणी. तो डॅम शाहू महाराजांचं काय तर कसं आहे रे डॅम बांधताना बघायसाठी एक मध्ये किल्ला सारखं बांधलं होते. कोणाला माहिती असलं तर कमेंट मध्ये मला सांगा युट्यूबला. आणि आपला तो डॅम बांधलेला शाहू महाराजांनी तिकडं. पाणी बघ, पाणी आहे इथं घर लई कमी झाले भावाला. पाणी बघा सगळं रोड पाणी पूर्ण कुठे गेले काय म्हणत पाण्यात बघा भावना. राधानगरीचा आपला. आणि शाहू महाराजांचं काय तर आहे आपल्याला, काय तर पाहण्यासाठी गेलेलं होतं. आपल्याला पण माहिती नाही काय. कमेंटमध्ये सांगा राधानगरी डॅम करतो आपलं. बघा सोहम गेलाय पुढे. दमलोय आम्ही. तो विश्वजित तिथं आहे भावानं. तिथं कुठं तर आहे. दिसणार पण नाही तुम्हाला दाखवायला गेलं तर. ते घरासारखं दिसत आहे का फार्महाऊस आहे तिथं खाली येते. एवढं लांब आले आम्ही. एवढं लांब वातावरण बघा भावानं. वातावरण शेवट झालं. शेवट तोड नाही भावानं. मॅगीला तोड नाही भावानं. मॅगी शिवाय चालत नाही.
असल्या वातावरणात मॅगीच लागते मॅगी. तर मॅगी वरून खाणार आहे. आता पाणी घ्यायला परत वातावरण बघा रे, वातावरण शेवट कसं वाटाले वर्ल्ड निवांत आले. तिघेजण चालेल, तिघेजण 3 मित्र जायचं. आपण चूल करून मॅगी करणार आहे. चूल करून हे दोघंजण पेटवायचा प्रयत्न करायला वारले आहे इथं. व्ह्यू बघा व्ह्यू. त्यात आम्ही आता चूल पेटवून मॅगी करणार आहे. तुम्हाला मी सिनेमॅटिकमध्ये दाखवतो व्हिडिओ पुढं. पूर्ण बघा व्हिडिओ. पेटते का रे विश्व्या? पेटते काय? जाळ लावलाय आता. फक्त आता भांड ठेवायचं आहे. जाळ तर लावले. आता लाकूड पेटले की नाही आतले, हे लाकूड आहे की नाही, लाकूड पेटले की झालं. आमचा आचारी तेल बिल काय आणणार नाही तसं झालं सगळं. हे पण चमचा खायचं कसं हातानं. आचारी आम्हाला तेल बिल काय आणायला सांगाल नाही. आता पाण्यात मॅगी करायला बघा. मॅगी होणार काय होणार. आणि हे काही येणं झालाय बघा. हे लपायला लागलाय ब्लॉग मध्ये. भावाने इकडे ह्या वातावरणात मॅगी शिवाय पर्याय नाही. जेवण काय कोण पण खाते होईन रे. मॅगी 1-2 मिनिटं होते खरं. असल्या वातावरणात मॅगीच खायचं भावानं. तोंडाच्या हालत बघा भावानं. तोंड कसं झाले धूर धूर सगळं. आमचा आचारी मॅगी कधी करते बघा. आता मीठ घालायला लागला मला. मीठ घातले आता. काय म्हणतेस? आचार्य सगळं समजा बेत लागा ना वाटतं. आचार्य बेत लागाला काय तू धूर उडवालाय. मॅगी काय अजून मॅगी पाडाल नाही. अजून मॅगी अशीच आहे. आचार्य अजून ते दूरच दूर करायला. आचार्याने यात मसाला पण घातला. मॅगी मसाला फिरवून गेल्यात. आणि इथं मसाला काढून दिला आहे मॅगी मसाला. आणि मी मॅगी सगळी साईडला गेलोय. नुसता राडा, दुसरं काय नाही. पाणी घालायला जरा आता. तेल नाही पाण्यावर काम चालवले. पाणी आमच्या आचार्याने तेल का सांगितलं नाही आम्हाला. बाकी सगळं सांगितलं. फक्त चमच्याने तेल तेवढं राहिले. बाकी सगळं नियोजन व्यवस्थित आहे. पाणी कमी घालायचं होतं त्यात जास्त पाणी पडलं. खेळ केला. आणि आता म्हणाला की ह्यात मॅगी घालायचं आहे म्हणून. कुठला रे तू आचार्य बा. भांड पण तिरकटेवाला आचार्य. मॅगी तेवढं खायला गेला नाही. मॅगी सांडशीला खाली नाही. आल्याला सगळं वाया जायचं आमचं सगळं. आचार्य मॅगी खायला देत नाही वाटतं भावानं. असंच बसायला लागते. बसून जायला लागते वाटतं तिथे. तर बसल्यासारखं तर व्ह्यू तर भारी मिळाला आपल्याला. बघण्यासारखा व्ह्यू आहे. काय खायला नाही मिळालं तरी चालतं. पाय तुम्हाला मॅगीची रेसिपी उकळी आल्या म्हणून आता पाणी घालायचं म्हणून. यात पाणी घालायला मास्टर आमचं आचारी. आचार्याने पाणी घातलं जातं. केवढं घालतात बघा. बाटलीच घातली की आचार्य पाणी बासून एवढं असं ना. आचार्याने मॅगी तर व्यवस्थित तयार केलाय. आचार्याला सल्यूट आहे आमच्या. पाणी घाल म्हणालो ना. आता आपल्याला काय शकता आहे काय नाही. सूप बीप काय नाही यार भावानं. काय विषय नाही भावानं. आपण ज्याच्यासाठी आलो व्ह्यू साठी, ते व्ह्यू तर आपल्याला चांगला भेटलाय. चला. फक्त आमचा आचार्य तर नाही. तर आचार्य कुठे गेला हाय समोरच आला. उघड बघा. मॅगीला तर जरासं उकळी आल्या भावानं. जरा हलो बघा. ती कापडांवर की ती खाली प्लेट खालती की. उकळी तर आल्या भावानं. वरती डाय भावा. आचार्य सपला विषय. आल्यासारखं काय तर चांगलं झालं भावा. पाण्यावर तेल नाही भावानं. पाण्यावर आहे मॅगी. खरं एक जण पाण्यातच करतात रे मॅगी. तेल घालत नाही रे. घरात नाही करतात की लोक 2 मिनिटात. त्याला फक्त डायरेक्ट पाणी घालतात. पाण्याला उकळी आली की डायरेक्ट मॅगी तयार टाकून मॅगी. आमचं तसं नाही. आम्हाला तेल लागते. खरं आता तेल मिळालं नाही काय करणार. मी ॲडजस्टमेंटवर चालले. आता तुम्हाला टाइमलाच दाखवतो मी थोड्या वेळानं. चला मॅगी खाणार आहे मी. मॅगी आता आपण सिनेमॅटिक एन्जॉय करा आपण लोक. चला मॅगी लवकर वाढा. भूक लागल्या पोटात. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. हा
वास तर भारी आला आचारी. बघा कसं झाले. ठीक होतो भावानो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं. टाइमलाच लावतो तोपर्यंत. आता घेऊन झाले. भांडी बिंडी धुवायला तर पाहिजेत की आता. भांडी बिंडी धुवून जायला पाहिजे. खरं भाऊ आमचा जरा असं बिझी आहे. काय करायला काय माहीत नाही. खरं बिझी आहे जरा. लास्टचा व्ह्यू बघून घ्या. आपण आता ब्लॉग एंड करणार आहे इथं. व्ह्यू बघा भावानो. व्ह्यू बघा. शेवट आहे. तर भावांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असंच मी व्हिडिओ आता आणत राहणार आहे कंटिन्यू. आठवड्यातनं 2 तर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबला. तर तुमचा सपोर्ट जर राहिला तर आठवड्यातनं 2 तर व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करा. आणि मी पुढचा व्लॉग कुठला करू ते पण सांगा. धन्यवाद.